कमळी मालिकेचा 10 फेब्रुवारीचा प्रोमो खरोखरच उत्कंठावर्धक वळणावर येऊन थांबला आहे. प्रोमोच्या सुरुवातीला आपण पाहतो की रागिनी अनिकाला उठवण्यासाठी तिच्या खोलीत जाते. मात्र अनिका बेडवर नसल्याचे पाहून रागिनी गोंधळून जाते. ती बाहेर पडणार इतक्यात तिला काहीतरी संशय येतो आणि ती मागे वळून पाहते. समोरचे दृश्य पाहून रागिनीला मोठा धक्का बसतो. कमळीने दिलेल्या धमकीला, उशीने तोंड दाबून मारण्याचा इशारा घाबरून अनिका चक्क टेबलच्या खाली लपून झोपलेली असते. कमळीचा धाक आता अनिकाच्या मनावर किती खोलवर बसला आहे हेच यातून दिसून येते. दुसरीकडे कमळी काळजीपोटी डॉक्टरांना विचारते, डॉक्टर, अन्नपूर्णा आजी कधीपर्यंत पूर्णपणे बऱ्या होतील? त्यावर डॉक्टर एक सूचक विधान करतात. ते म्हणतात की आजींच्या मनावर खोलवर आघात झाला आहे. जर त्यांच्यासमोर पुन्हा एखादी पॉझिटिव्ह किंवा नेगेटिव्ह घटना घडली किंवा त्यांना तसा एखादा मानसिक धक्का म्हणजे शॉक बसला तरच त्या पुन्हा अलर्ट स्थितीत येऊ शकतात. आता आजींना शुद्धीवर आणण्यासाठी कमळी नक्की कोणती युक्ती लढवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. सरू कुतूहलाने ऋषिकेशला विचारते की अन्नपूर्णा आजींची मोठी नात दिसायला नक्की कशी आहे? ऋषी लगेच तिचा फोटो दाखवण्यासाठी मोबाईल काढतो. ज्या क्षणी ऋषी सरूला फोटो दाखवणार असतो तिथेच प्रोमो संपतो. मात्र मालिकेतल्या परंपरेनुसार सध्या तरी सरूसमोर कमळीचे सत्य येण्याची शक्यता कमी आहे. फोटो पाहण्याआधीच ऋषीला कदाचित एखाद्याचा फोन येईल किंवा घरात काहीतरी गडबड होईल, ज्यामुळे सरू कमळीचा चेहरा पाहण्यापासून मुकेल. पुढील भागात काय घडेल? कमळी आजींना शुद्धीवर आणण्यासाठी कोणता धक्का देणार? अनिकाचा हा भीतीपोटी चाललेला पोरखेळ तिला घराबाहेर काढण्यास कारणीभूत ठरेल का? हा प्रोमो इथेच संपलेला आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.